या गुड आफ्टरनून. बसा. कुठून आलात बरं आपण? मुंबईवरून आलेला आहात. काय समस्या आहे बरं? मुंबईच्या 5 समस्या सांगा बरं. सध्या करंटली सर पोल्युशन ही खूप मोठी समस्या आहे. एअर पोल्युशन, पार्टिक्युलेट मॅटर 2.5 आणि 10चं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. त्याचं रिझन असं आहे की कन्स्ट्रक्शन जास्त चाललेले आहेत सध्या, आणि जे हिवाळ्यामध्ये वाऱ्यांचं प्रमाण, म्हणजे समुद्राकडे वारे धूळ वगैरे घेऊन जातात, त्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्याचं प्रमाण कमी झाले, त्यामुळे पोल्युशन वाढलेलं आहे. अनादर समस्या आहे की ट्रॅफिकची समस्या. मेट्रोचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये रस्त्यांवर ट्रॅफिक आहे. ट्रेनमध्ये वगैरे पण गर्दीची फार मोठी समस्या आहे. देन स्वच्छता, पाणी पुरवठा, ह्या बेसिक समस्या आहे. खूपच समस्या आहेत मुंबईत. हा फोटो कधीचा आहे बरं तुमचा? हा फोटो फार 2018-19च्या आसपास. बरं, हा चेंज करणं अपेक्षित आहे का बरं प्रोफाईलमध्ये? तुम्ही BHMS केलेलं आहे 2008 मध्ये. येस सर. तुम्ही चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये काम करताय. बरं, सॅलरी किती आहे बरं तुमची? सर ऍक्च्युली मी तिथे काम करत होते. 2020 ला माझं सिलेक्शन झाले ॲज अ सेक्शन ऑफिसर. ओके. सो ऑगस्ट 22 पासून आय जॉईन्ड ॲज अ सेक्शन ऑफिसर. ऑगस्ट 22 पासून. पण तुम्ही इथं 27/11/2022 पर्यंत हेच टाकलेलं आहे. बट येस. ओके, ठीक आहे. ओके, आता तुम्ही इतकं प्रोफेशनल, तुम्ही डॉक्टर आहात, शिक्षण तुम्ही घेतलं, आणि एवढ्या वर्षानंतर तुम्ही इकडं का वळालात बरं सिव्हिल सर्व्हिसकडे? सर ऍक्च्युली फ्रॉम चाइल्डहुड इट वॉज अ ड्रीम टू बिकम अ डॉक्टर. अँड डॉक्टर झाल्यानंतर माझी स्वतःची प्रॅक्टिस केली. मी साईड बाय साईड चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये काम करत होते. बट आफ्टर समटाइम्स आय फील दॅट की दिस इज नॉट इनफ फॉर मी. And as we progress, like our needs changes and everything. So I thought की मी हे करू शकते, and ह्या प्रोफेशनकडे मी वळाले. किती वर्ष प्रॅक्टिस केली तुम्ही? जवळजवळ 8 years सर. माझी स्वतःची 8 years. तुमची जर प्रॉपर सेट प्रॅक्टिस असेल, हा, एवढी चांगली सेट प्रॅक्टिस जी आहे, सोडण्याचा धाडसी निर्णय तुम्ही घेतला. येस सर. बा, होमिओपॅथिक प्रॅक्टिस करत होता की ॲलोपॅथी? सर मिक्स करत होते, दोन्ही, जनरल पण आणि होमिओपॅथी. बा, होमिओपॅथी हे जे शास्त्र आहे, याचं ओरिजिन कुठलं आहे बरं? जर्मनीचं ओरिजिन आहे. ओके. होमिओपॅथिक जे आहे डॉक्टर्स, ते प्युअर होमिओपॅथिक प्रॅक्टिस करताना क्वचित आपल्याला आढळतात. काय कारण आहे याचं? सर बेसिक रिझन इकॉनॉमिकल तेवढी प्रॉपर होमिओपॅथी बसून आपल्याला भेटत नाही. त्याचं रिझन असं आहे की सोसायटीमध्ये होमिओपॅथीबद्दल तितकं अवेअरनेस नाही आहे. इफ यू कन्सिडर अर्बन अँड रुरल, तर अर्बन एरियामध्ये होमिओपॅथीचा प्रसार बऱ्यापैकी झालेला आहे. दॅट टू एज्युकेटेड लोकांमध्ये होमिओपॅथीचं नॉलेज बऱ्यापैकी आहे. अदर पीपल पण आहेत, पण त्यांना म्हणजे जेव्हा ॲलोपॅथीचे रिझल्ट भेटत नाही किंवा लॉंग टर्म डिझिजेस असतात. कॉलेजेस किती आहेत बरं होमिओपॅथीचे महाराष्ट्रात? महाराष्ट्रामध्ये अराउंड 45 कॉलेजेस आहेत. एवढे सगळे कॉलेजेस आहेत, आणि मग अवेअरनेस नाही, फक्त कॉलेजेस वाढवलीत आपण, अवेअरनेस नाही वाढवली. दॅट टू सर गव्हर्नमेंटचा तितका सपोर्ट नाही. एकही गव्हर्नमेंट कॉलेज नाही आहे होमिओपॅथी. आयुर्वेदिक आहे. जसं आयुर्वेदाला गव्हर्नमेंटचा सपोर्ट भेटतो, तितका होमिओपॅथीचा भेटत नाही. आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये पण होमिओपॅथीचं असं एक ब्रँच नाही की सो दॅट पीपल विल नो. जनरली असं परसेप्शन आहे की त्या साबुदाण्याच्या गोळ्या वगैरे, त्याचा कधी रिझल्ट येणार, अॅक्यूट डिझिजेसमध्ये रिझल्ट कशाची असते बरं गोळी, नेमकी कशापासून बनते? सॅकलॅक किंवा ते गोट मिल्क पासून पावडर बनवलेली असते. ते बेसिक असतं, आणि अल्कोहोलमध्ये वेगवेगळ्या मेडिसिन जे हर्ब्स वगैरे किंवा अदर थिंग्स पासून बनवतात, त्यांचं टिंक्चर यूज केलेलं असतं. बरं, आता प्रेफरन्सेस कसे आहेत तुमचे? सर डेप्युटी कलेक्टर, महसूल विभाग फर्स्ट आहे, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, देन. का बरं महसूल पहिला? महसूल सर वाईड रेंज, डायव्हर्सिटी आहे कामामध्ये. बिंग डेप्युटी कलेक्टर तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायला भेटतं. तुम्ही आता सेक्शन ऑफिसर म्हणून तुमचं कुठं म्हणजे ट्रेनिंग वगैरे सगळं झालंय? हो, 20ची बॅचेस ट्रेनिंग झाले, आणि फ्रॉम एप्रिल मंत्रालय जॉईन केले, आणि सप्टेंबर पासून डिपार्टमेंट पण मिळालेलं आहे. बरं, ठीक आहे. तुम्ही आता सांगितलं की तुम्ही गेली काही वर्ष प्रॅक्टिस करत होतात, नंतर यू जॉईन्ड ॲज अन ऑफिस सेक्शन ऑफिसर. प्रायोरिटी चेंजेस अँड ऑल थिंग्स. तुम्ही किती दिवस मेंटेन करणार का मध्ये सोडणार परत हा जॉब? नाही, पुढे जाऊन परत प्रायोरिटी चेंज झाल्या तर? प्रायोरिटी चेंज होण्याचा संबंध नाही. म्हणजे ऍक्च्युली कसं होतं, डॉक्टर ह्या प्रोफेशनमध्ये एक मोनोटोनस पण येतं की वी सी पेशंट्स, पण पेशंट्सचे कंप्लेंट्स पण तेच असतात, किंवा एखादा पेशंट वेगळा असतो. सो आपल्याला तेवढी डायव्हर्सिटी भेटत नाही. ह्या प्रोफेशनमध्ये
इफ आय गो इन अ महसूल अँड एव्हरीथिंग, तर डायव्हर्सिटी भेटते, वेगवेगळ्या रिजनमध्ये काम करायला भेटतं, कामाचं स्वरूप पण वेगवेगळं असतं. तो आय थिंक मी ते मेंटेन करू शकतो. त्याच टाईपचे पेशंट्स म्हणजे कुठल्या टाईपचे होते, काय प्रॉब्लेम्स होते? जनरली कफ कोल्ड फीवर, अपर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, देन कम्स लूज मोशन्स वगैरे, ॲब्डोमिनल कंप्लेंट्स, आणि मग लाईफस्टाईल डिझिजेस जसं हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर. तर ह्यांना एक बेसिक परफॉर्मा ठरलेला आहे. वी हॅव टू गो इन दॅट आणि त्या अकॉर्डिंगलीच आपल्याला मेडिसिन द्यावे लागतं. तुम्ही आता इकडे सेक्शन ऑफिसर म्हणून जॉईन केल्यामुळे एक डॉक्टर कमी झाला ना, त्यात एक लेडी डॉक्टर पण कमी झाली. मग ती जागा कोण भरून काढेल? मॅम जशी मी इकडे आले तसे एक अपॉर्च्युनिटी पण निर्माण झाली आहे. सो देर आर ॲस्पिरंट आपले भरपूर आहे की जे दोज आर विलिंग टू गो फॉर दॅट. तुम्ही असं ऑब्झर्व केलं का की महिलांचं त्यांच्या आरोग्याकडे जरा जास्त दुर्लक्ष होतं ॲज कम्पेअर टू मेल? काय रिझन आहे त्याचं? एकतर पुटिंग फॅमिली बिफोर अस हे मेन रिझन आहे. फॅमिलीचं पण अवेअरनेस तितकं नसतं टुवर्ड्स द फिमेल, आणि लहानपणापासूनच आपल्याकडे जनरल समस्या आहे की फिमेलच्या न्यूट्रिशनकडे थोडंसं लक्ष कमीच दिलं जातं, मेल चाइल्डला जास्त प्रेफरन्स दिला जातो. आता एज्युकेशन वगैरेमुळे थोड्या गोष्टी चेंजेस होतात, बट स्टील न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट तेवढा फुलफिल होत नाही. मग ॲनेमिया वगैरेचे प्रमाण फार जास्त आहे, आणि बेसिक जर न्यूट्रिशनच कमी असेल तर अदर थिंग्स पण लवकर येतात. बरं, PCPNDT जो ऍक्ट आहे, येस मॅम, त्याची अंमलबजावणी कशी सुरू आहे असं वाटतं तुम्हाला? आता सध्या मॅम चांगल्या प्रकारे चालू आहे, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी फिमेल फेटिसाइड आणि सेक्स डिटर्मिनेशनचे केसेस होत होते. मग 2003 हा ऍक्ट केलेला आहे, आणि त्यामध्ये प्री कन्सेप्शन पण टाकलेलं आहे. म्हणजे आधी फक्त प्री कन्सेप्शन तर होतं, प्री नेटल पण टाकलेलं आहे. PCPNDT प्री कन्सेप्शन टाकलेलं आहे. सो दॅट आता जिथे सोनोग्राफी वगैरे सेंटर्स होतात तिथे पण गव्हर्नमेंटचं सॉफ्टवेअर वगैरे आहे. प्रत्येक वेळी कन्सेंट फॉर्म आपल्याला भरून घेतला जातो, आणि जर अशा कुठल्या केसेस झाल्या तर त्याचं रिपोर्टिंग वगैरे होतं चांगल्या प्रकारे. कम्पॅरेटिव्ह टू अर्लियर आता त्याचं हे फार चांगलं झालं इम्प्लिमेंटेशन. एकंदरीतच जे हेल्थ सेक्टर आहे महाराष्ट्रासमोरचं, त्याच्यासमोर काय काय चॅलेंजेस आहेत सध्या? बेसिक चॅलेंज मॅम फंडिंग आहे. आपण बजेटमध्ये बघतो, सेंट्रलच्या बजेटमध्ये पण आणि स्टेटच्या बजेटमध्ये पण. सेंट्रलच्या बजेटमध्ये 2.5% ऑफ GDP आपला खर्च झाला पाहिजे, आणि स्टेटच्या एक्सपेक्टेड आहे 8% पर्यंत. पण तेवढं आपल्यामध्ये पैसे खर्च केले जात नाही. त्यामुळे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्सची कंडिशन तितकी चांगली नाहीये. त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंटचा ओघ फार जास्त आहे, आणि तेवढ्या फॅसिलिटी आपल्याला प्रोव्हाइड करता येत नाहीये. तुम्ही जे मगाशी सांगितलं मुंबईमधल्या समस्या, ट्रॅफिकची समस्या का सॉल्व्ह होत नाही? इतके नवीन नवीन आपण मेजर सांगतो, मेट्रो आले, बाकीच्या गोष्टी, तरी पण ट्रॅफिकचा प्रॉब्लेम काय आहे? एक तर जागा लिमिटेड आहे, ज्यामध्ये आपण जास्त काही हे करू शकत नाही, आणि रस्त्यांचा यूज बऱ्यापैकी झालेला आहे. डेव्हलपमेंटला चान्स नाही राहिलेला आहे. पॉप्युलेशन जास्त झालेलं आहे. आपण मेट्रो आणली आहे, नवीन आता स्टार्ट केलेली आहे. बोट जे सागरी मार्ग वगैरे आहे, बोटिंग वगैरे त्याचा पण हे चालू करतोय. पण पॉप्युलेशन म्हणजे एका शहरावर किती बर्डन येणार त्याची कॅपॅसिटी. असं आपण काही बंदी घालायची का की आता कुणीही नव्याने मुंबईमध्ये येऊ नये? मग तशी बंदी घालण्यापेक्षा आपण अदर ठिकाणच्या जर अपॉर्च्युनिटीज वाढवल्या, सो दॅट की पीपल विल मूव्ह देअर, त्यांना तिकडे पण अपॉर्च्युनिटी मिळाल्या, तो दॅट विल बी बेटर. कारण अपॉर्च्युनिटीज क्रिएट व्हायला वेळ लागेल ना, तोपर्यंत तर आपण हा लोंढा थांबवू शकतो अगोदर. पण बंदी घालायला असं आपण हे नाही करू शकत, कारण कॉन्स्टिट्युशनली आणि आपल्याला लाईक भारतामध्ये कुठेही संचार आणि वास्तव्याचं स्वातंत्र्य आहे. तुमचं जो मागचं सिलेक्शन वाला अटेम्प्ट होता त्यात तुम्हाला इंटरव्ह्यूला किती मार्क्स होते? 65 मार्क्स होते. 65. येस. व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ होमिओपॅथी? HOMOEO, होमिओपॅथी, PATHY. ओके, फाईन. सर हॉबीज काय आहेत तुमच्या? सर फिटनेससाठी त्यामध्ये बेसिकली योगा प्रॅक्टिस मी करते. योगा प्रॅक्टिस. Yes. योगा म्हणायला पाहिजे की योगा प्रॅक्टिस? ठीक आहे. फिमेल्स मध्ये अॅनिमिया हा एकदम प्रॉमिनंट बघितला जातो, खास करून इंडियन फिमेल जे आहे त्याच्यामध्ये काय कारण आहे बरं त्याचे? सर ॲज आय सेड अर्लियर की न्यूट्रिशन एक बेसिक रिझन आहे. न्यूट्रिशन मध्ये, कारण ॲनिमियामध्ये आयर्न डेफिशियन्सी वगैरे होते, आणि जी आपल्याला जेवणामधून वगैरे तेवढा फुलफिलमेंट होत नाही. काय करता येईल बरं? सर बेसिक जे आपले नॉर्मल जे न्यूट्रिशन आहेत, एक म्हणजे घरातल्याच जे गोष्टी प्रॉपर टाइम टू टाइम जेवणं, आणि जर ॲनिमिया दिसतोय आपल्याला तर त्याच्यासाठी उपाय करणं, लाईक जसे मेडिसिनल उपाय प्लस न्यूट्रिशनली गुळ, शेंगदाणे, परत म्हणजे घी वगैरे यूज करू शकतो, आणि बीट वगैरे ह्या गोष्टी न्यूट्रिशनली वाढवू शकतो. तेवढा जास्त अवेअरनेस अजून नाहीये आपल्या सोसायटीमध्ये असं वाटतं का तुम्हाला?
अवेअरनेस आणि रिसोर्सेसची कमतरता आहे सर, त्यामुळे थोड्याफार गोष्टींमध्ये फरक पडतो. बरं, महिला ज्या डॉक्टर आहेत त्यांच्यापुढे काय समस्या आहेत बरं? महिला डॉक्टरांसमोर सर बेसिकली डिस्क्रिमिनेशनची समस्या येते. एका पुरुषाकडे फिमेल पेशंटही असतात, मेल पेशंटही असतात, त्यांची फॅमिली पूर्णपणे असते. फिमेल्सकडे जनरली पिडियाट्रिक पेशंट जास्त असतात, पिडियाट्रिक पेशंट नंतर फिमेल्स असतात. म्हणजे पुरुषांचं प्रमाण आणि त्याचमुळे वयोवृद्धांचं प्रमाण थोडं कमी असतं. ओके. आणि लाईफस्टाईल चेंजेस जे चालले आहेत आता आपल्या सोसायटीमध्ये, ज्या पद्धतीचं आपलं राहणीमान झालंय किंवा ज्या पद्धतीचे आपले फूड झालेलं आहे, तर हे कुठे ना कुठे आपल्या आरोग्याला हार्म करते असं वाटतं का? येस सर. एकतर स्ट्रेसफुल लाईफ झालेलं आहे, त्यामध्ये जेवणाच्या वेळा ठरलेल्या नाहीयेत. आपलं जेवण आपण आपल्या अकॉर्डिंगली घेतो, जे लंच टाइम वगैरे प्रॉपर, ब्रेकफास्ट स्किप करायचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि झोप प्रॉपर नाहीये. एक्सरसाइजचं प्रमाण पण म्हणजे तितकी अवेअरनेस हा नाहीये. आफ्टर कोविड थोडीफार अवेअरनेस वाढलेली आहे, पण तरी अजून तितकी नाहीये. आणि जो डाएट आहे आपला, म्हणजे जे फास्ट फूडचं जे प्रमाण आहे आपल्या डाएट मध्ये प्रचंड वाढलेलं आहे, त्याच्यामुळे काय काय आजार होऊ शकतात बरं? फास्ट फूडच्या वाढण्यामुळे एकतर त्यामध्ये ट्रान्स फॅटी ऍसिड वगैरे असतात, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण शरीरामध्ये वाढू शकतं, देन शुगर वगैरे वाढू शकतात आणि बेसिकली इट कॉजेस ओबेसिटी. मग ओबेसिटीमुळे ज्या बाकीच्या समस्या निर्माण होतात, म्हणजे हायपरटेन्शन, ब्लड शुगर, थायरॉइड वगैरे, त्या समस्या निर्माण होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना कुठला सब्जेक्ट तुम्हाला आवडायचा बरं? सर तसं स्पेसिफिक असं नव्हता, पण पॉलिटी, इकॉनॉमी बऱ्यापैकी. पॉलिटीमध्ये तुम्ही राज्यघटनेचा अभ्यास केला असेल बरोबर? राज्यघटनेमधलं कुठलं कलम सर्वात महत्वाचं वाटतं बरं तुम्हाला? सर आय फील आर्टिकल 32 बिकॉज जे फंडामेंटल राईट्सचे आपल्याला जे प्रोटेक्शन आहे की त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं ते जास्त इम्पॉर्टंट होते. न्यूजपेपर वाचता तुम्ही? येस सर. कुठला न्यूजपेपर वाचता? जनरल लोकसत्ता. लोकसत्ता. कोण आहेत बरं त्याचे एडिटर? गिरीश कुबेर सर. आणि उपसंपादक? नो. ऍज अ पर्सन तुमच्यामध्ये 2 फ्लॉज काय आहेत बरं? एक सर, एखादी गोष्ट जर करायची ठरवली तर त्याला म्हणजे जास्त त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होऊन जाते, पण सर कधी कधी त्यामुळे वेळ जातो. आपले टार्गेट्स आपण डिसाईड करतो, पण कधी आपल्या फ्लॉज बघून आपण आपले टार्गेट डिसाईड केले पाहिजेत असं कुठेतरी जाणवतं. आणि 2 प्लस पॉइंट काय? सर माझं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे आणि बिंग अ डॉक्टर आणि प्रॅक्टिस केल्यामुळे आय थिंक आय डेव्हलप दॅट ऑब्जेक्टिव्हिटी अँड न्यूट्रॅलिटी. म्हणजे कुठल्याही गोष्टीकडे बायस न राहता मी बघू शकते, लॉजिक माइंडने विचार करू शकते. प्रशासनामध्ये गेल्यानंतर 2 मुख्य बाबी काय करणार बरं तुम्ही? सर ज्या स्कीम्स वगैरे आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर होण्याची गरज आहे. आणि अनदर थिंग की आता एक 3-4 महिने झाले आम्ही मंत्रालयात आहोत. वी कम टू नो दॅट की आपण तिथे पॉलिसीज बनवतो, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन करताना फील्डवर फार डिफिकल्टीज येतात. तर कुठलीही गोष्ट तयार करताना जे आपल्याला फील्डवर अप्लाय करायचंय त्यांच्याकडून फीडबॅक घेणं आणि रिअल प्रॉब्लेम समजून घेणं जास्त गरजेचं वाटतं. आणि जर त्यावेळेस त्यामध्ये अमेंड करत राहणं जास्त गरजेचं वाटतं. तुम्ही आता जो ड्रेस वेअर केलाय त्याचा कलर काय आहे? ग्रे कलर आहे, ग्रे अँड व्हाईट मिक्स. ग्रे आणि व्हाईट मिक्स. ठीक सर. बरं. तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण असतो बरं? आफ्टर मॅरेज सर मी, माझे हजबंड आहेत, मदर इन लॉ आहे आणि हजबंडचा भाऊ आहे. 4 जण. तुमची फॅमिली आता जी आहे तर ती मुंबईमध्ये आहे? येस सर. उद्या तुमची पोस्टिंग जर मुंबईच्या बाहेर झाली तर मग तुम्ही कसं मॅनेज कराल? सर दिस इज बेसिक क्वेश्चन आहे की लाईक वेन आय डिसाइडेड की खूप मोठा चेंज होता, लाईक जे स्टेबल जॉब सोडून इकडे येणं, सो तेवढं फॅमिलीला तेवढं अंडरस्टँड करून आणि त्यांना समजून घेऊनच ह्या गोष्टी केलेल्या आहेत. बरं. तुमची निवड का झाली पाहिजे बरं? अशा 3 मला बाबी सांगा की तुम्हाला जे आहे डेप्युटी कलेक्टर हे पद दिलं जावं. आय फील सर की माझे स्किल मी जे डेव्हलप केलेले आहेत ओव्हर अ इयर्स ऑफ 10 to 15 years ऑफ प्रॅक्टिस, त्याचा म्हणजे प्रशासनामध्ये फायदाच होईल. बिकॉज आय केम टू नो की ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय असतात. डॉक्टर असताना आपल्याला एका फॅमिलीबद्दल पूर्ण माहिती मिळते, तर ते ऍक्च्युअल प्रॉब्लेम पण आपण इम्प्लिमेंट करू शकतो. आणि माझा इंटेलिजन्स आणि जी कम्युनिकेशन स्किल आहे त्याचा आपल्या प्रशासनाला फायदा होईल असं वाटतं सर मला. ओके, चालेल. येऊ शकतो तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर.